हॅलो फ्रेंड्स, आपलं शोभाज किचनमध्ये खूप खूप स्वागत. हे पहा, आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची याचं आता आपण वाटण करून घेऊया. आणि हे पहा, आता आपण बटाट्याची साल काढून हे बघा असे जाड जाड काप करून घेतल्यात. हे पहा, तर आता याची वेगळी रेसिपी आपण बनवणार आहे, तर ते पाहूया आपण. हे पहा, आता हळद, मीठ, जिरं आणि हे वाटलेलं वाटण आपण हे सगळं याच्यात टाकून घेऊ. आणि आता याच्यामध्ये हे मीठ, हळद आणि जिरं हे असं मिक्स करायचं. हे पहा, आणि याच्यामध्ये हे आपण काप केलेले बटाट्याचे साल काढून घेतलेले हे याला लावून घ्यायचे. हे असं बघा, चोळून घ्यायचं सगळं. आता कापला असं सगळं लावून घ्यायचं. हे पहा, मीठ मिरची सगळं लावून घेतलं आपण याला. आणि आता आपण काय करायचं, याला पुढे 2 मिनटं असंच ठेवून देऊ आपण. याला मिरचीन ते आपण चांगलं चोळून घ्यायचं असं. हे पहा, आता याला चांगलं चोळून झालं आपलं. आता हे पहा, आता याच्यात हे तांदळाचं पीठ, मिरची पावडर, हळद आणि मीठ हे मिक्स करू आता आपण. असं थोडंसंच टाकायचं याच्यात तांदळाच्या पिठामध्ये, कारण तिखट मीठ नाही टाकलं तर चव नाही येणार पिठाला, म्हणून थोडंसं आपण टाकून घेऊया. हे पहा, आता हे सगळं तिखट मीठ हळद याच्यात कालवले आपण तांदळाच्या पिठामध्ये. आता आपण हे कापे हिरवी मिरची वगैरे लावून केलेले आपण हे असं याला थोडंसं पीठ असं लावून घ्यायचं. हे पहा, तांदळाचं पीठ आणि हे असं लावून घ्यायचं सगळं आपण. सर्व याला पिठाला असं मस्त लावून घ्यायचं पीठ बटाट्याला. जरा वेगळ्या प्रकारचे आपण भाजी म्हणा किंवा फिश फ्रायप्रमाणेच काही म्हणू शकता आपण. बटाटा फ्राय म्हणू शकतो आपण. हे पहा, सेम आपण मच्छी फ्राय करतो ना, तसंच करून घेते. हे पहा, हे छानपैकी असं आपण फ्राय करतोय. हे पहा, हे पहा, आता आपण एवढं तव्यावरती टाकून घेऊ पीठ लावून घेतलेले. हे पहा, आता आपण थोडंसं आता याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. हे पहा, आता आपण तवा तापाय ठेवलं होतं, थोडंसं तेल फिरून घेतलंय आपण. आणि हे असे याच्यावर आता आपण फ्राय करायचे. आपण काय डीप फ्राय नाही करणार, असं थोड्या तेलावरती फ्राय करणार आहे. हे पहा, हे असंच आपण फ्राय करू. हे पहा, हे असं पूर्ण याच्यावर आता आपण तेल थोडं तव्यावर टाकून घेतले. आता याच्यावरती आपण झाकण ठेवू. हे पहा, आता याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊ, मंद वाफेवर शिजून घेऊ. हे पहा, आता आपण मी बटाटे तुमच्यासमोर टाकले होते, मध्ये लाईट गेली त्यामुळं मी एकदा पलटी करून घेतलंय. तर हे बघा कसे झाले. आणि हे बघा, आता तवा काढला तरी हे पूर्ण शिजलेले. हे कसे बटाटे मच्छी फ्राय सारखे झाले की नाही फ्राय. हे पहा, आणि आता तोडून पण दाखवते. अगदी 1-2 मिनटं ठेवायला लागेल म्हणजे झालं तयार. हे पहा, आता आपले छान असे. आणि तेलाचा बघा एकदम पुरेपूर एकदम कमी वापर केलेला आहे तेलाचा. ज्यांना तेल नाही पाहिजे ते, आणि जे खरंच नॉनव्हेज नाही खात त्यांच्यासाठी मच्छी फ्रायप्रमाणे झाल्यात हे. आणि खायला एकदम, मी आता खाल्ला पण थोडासा, खायला एकदम अप्रतिम लागतोय. त्यामुळं तुम्ही बघू शकता कसे झालात ते. सेम मच्छी फ्रायप्रमाणेच लागतात. हे बघा, आमचे एक माणूस मच्छी खातात, नॉनव्हेज नाही न खाणाऱ्यांसाठी. हे पहा, सांगा कसं झाले ते. कसं झालंय ते सांग. सुरमई असं वाटतंय का?
वा वा वा, छान आहे. अप्रतिम. नंबर खूप छान. मी तर फिश पण नाही खात. मला वाटतं मी आलेला ऑर्डर मी फिश खायला असं वाटलं मला. एकदम एक नंबर. काढून घेते आणि दुसरे पण असेच फ्राय करायला ठेवते. माझ्याकडं पाहुणे आल्यात, त्यांनी टेस्ट केलं, कसं वाटलं सर्वांनी तुम्हाला तर सांगितलेलंच आहे, मधीच खायला दिलेलं आहे. आता मी दुसरं पण टाकून घेते. तेलाची काय याला एवढी गरजच पडत नाही आहे. अगदी थोडं म्हणजे थोडंच नॉर्मली तेल टाकते मी, जास्त तेल पण नाही वापरत. आणि एवढ्याच तेलावर पूर्ण आपले दुसरा पण हे राहिलेले तयार होणार. हे पहा, आता हे शेवटचा राहिलेला मी प्रकार टाकून घेते आणि हे पण आपण झाकण ठेवून चांगलं फ्राय करू शकतो. हे पहा, आता दुसरा भाग आपण टाकलेला हे पलटी करून घेते. हे पहा, कमी तेलावर, ज्यांना तेल नाही खायचं, ज्यांना बटाट्याची भजी नाही खायची, अशी बटाट्याची भजी करून खा. ज्यांना भजी नाही खायची त्यांनी पाहिलं, कमी तेलावर फ्राय केलेली. हे पहा, आपली दुसरी बॅच पण तळून झालेली आहे. आणि आता एक काढून घेते. जेवाय बसताना मी सर्वांना वाढणार. हे पहा, आता मी असं काढून घेतले. हे पहा, आपले पूर्ण तयार आहे तळून. आणि आता याला तुम्ही सर्वांनी, हे पहा, आता मी साईडला ठेवते. हे पहा, सर्व साईडला ठेवले. हे आपले फ्राय करून झालेले कमी तेलावर, ज्यांना जास्त तेल खायचं नाही त्यांच्यासाठी उत्तम. तळलेलं खायचं नाही असं पण बटाटे भजी तुम्ही म्हणू शकता आणि खाऊ शकता. हे पहा, कमी तेलावर एकदम फ्राय केलेले. कसं वाटलं ते तुम्ही. हे पहा, आता मोहराचा पिसारा मी सगळ्यात शेवटी दाखवते. हे पहा, आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला. सर्वांनी व्हिडिओ माझा शेअर करा. बाय, थँक्यू.